अवघ्या 6 तासात आरोपी जेरबंद। ताम्हणी घाटातील खुनाच्या गुन्ह्याचा छडा। माणगाव पोलिसांची दमदार कामगिरी। आर्थिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज। ताम्हणी घाटातील खून प्रकरणाचा छडा अवघ्या 5 ते 6 तासात लावण्यात माणगाव पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी अनिकेत वाघमारी आणि तुषार पाटोळे यांना पोलिसांनी माणगावमधून अटक केली आहे। मृत गणेश भगत यांचे या दोघांशी आर्थिक व्यवहारातून वाद होता। या वादातून दोघांनी गणेशाचा काटा काढल्याची माहिती पोलिसांनी दिली। 11 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ताम्हणी घाटातील सणसवाडी परिसरात तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता। मृताच्या हातातील स्मार्ट वॉचमधील माहितीच्या आधारे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने माणगाव पोलिसांनी तपास करत या 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। काल दिनांक 11/1/26 रोजी दुपारच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक अननोन बॉडी ताम्हिणी घाटाच्या सणसवाडी गावाजवळ सापडलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तपास पथक तिथे पाठवलं। आमचे एपीआय बेलदार आणि एपीआय किरवले आणि स्वतः प्रभारी अधिकारी बोराडे साहेब हे घटनास्थळी गेले। तेव्हा ती बॉडी अननोन होती। त्या बॉडीविषयी काही माहिती नव्हतं आम्हाला किंवा आरोपींची सुद्धा माहिती नव्हती। आजूबाजूला CCTV कॅमेरे नव्हते, परंतु आम्ही CDR ॲनालिसिस, डम डेटा आणि ह्या आधारे आणि तसेच पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना त्यांच्या भागामध्ये कोणी मिसिंग व्यक्ती आहे किंवा कसे याच्याबद्दल माहिती मागितली। त्यानुसार आम्हाला तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची मदत या दृष्टीने आम्हाला माहिती मिळत गेली आणि त्याच्यातून आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत। दोन्ही आरोपी पुणे शहरातून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे त्यांनी ती घटना केलेली आहे। 10 तारखेच्या रात्री ही घटना घडलेली आहे।